ते बंद करू. का करावा तर गेले दिगंबर, गेल्या त्या विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. जी माणसं थोर होऊन गेले त्याचे चरित्र जर समाजापुढे मांडले तर त्या चरित्रातून प्रेरणा घेऊन नवी माणसं समाजात निर्माण झाली पाहिजेत. यासाठी विचाराची पेरणी करायची असते. आणि सध्या जयंत्यांचं स्वरूप बदललेलं आहे. तुम्ही बघा, महापुरुषाच्या जयंत्या आता कशा होतात? डीजे लावायचं, दारू प्यायचं, नाचायचं, धिंगाणा घालायचा, जमली तर दंगल करायची, अशा पद्धतीनं जयंत्या साजऱ्या होत आहेत. आज अशा जयंत्या साजरं करणं म्हणजे समाजाचं अधपतन करणं आहे. आणि म्हणून अशा बदलत्या काळात आपण जिजाऊच्या लेकीनं पुढाकार घेऊन या ठिकाणी प्रबोधनात्मक जन्मोत्सवाची जी परंपरा घातलेली आहे त्याबद्दल मी माझ्या मनापासून या ठिकाणी वारकरी चळवळीच्या अनुषंगाने सर्वांचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. कारण तुम्ही माजलगाव मधून महाराष्ट्राला एक वेगळा संदेश दिलेला आहे की महापुरुष आणि महामानवाच्या जयंत्या कशा साजऱ्या कराव्या याचं एक मॉडेल तुम्ही तयार केलेलं आहे. त्याबद्दल सर्वांनी एकदा माझ्या सर्व भगिनीचं या ठिकाणी टाळ्या वाजून मनापासून स्वागत करावं. स्वागत का करावं? तुकोबरायचा उद्देश आहे लेकर कसे निर्माण करायचे. आपल्याला नेहमी सांगले जाते स्वार्थ असावा की नसावा? असावा. शाबास. ज्याला स्वतःचा स्वार्थ कळत नाही ते दुसऱ्याचं काय कल्याण करणार आहे? स्वार्थ असावा पण केवळ स्वार्थ नसावा. स्वार्थ मुंगीला असतो. संताला स्वार्थ होता की नाही? संतांना पण आशा होती. माणूस कशावर जगतो? आशेवर जगतो. हे काही लोक सांगतात का नाही, आशा हे दुःखाचं नाही, आशा हे प्रगतीचं कारण आहे. आणि आपल्या ताकदीच्या बाहेरची आशा निर्माण करणं म्हणजे दुःखाचं कारण आहे. आशा तर माणसाला आशाच नसली, आशा ग्रहित धरा, माणसाला आशाच नाही, मग शेत कशासाठी फिरावं? माणसाला आशाच नाही. मी वारकरी संप्रदायाची भूमिका अत्यंत प्रांजळपणानं मांडणार आहे. पंढरीचा वारकरी हा पारलौकिकाला मान्य करणारा नाही. पंढरीचा वारकरी इथली सुख समृद्धी मान्य करणार आहे. पंढरीचा वारकरी ज्यावेळेला पांडुरंगाच्या समोर जातो आषाढी वारीला, त्यावेळेला पंढरीच्या पांडुरंगाला वारकरी म्हणतो, हे पांडुरंगा भरपूर पाऊस पडू दे, है ना, भरपूर पाऊस पडू दे, शिंदफणा नदीला पूर येऊ दे, धरण भरू दे, नदीला पाणी येऊ दे, विहिरी भरू दे, जनावरांना मुबलक चारा मिळू दे, गाई गुर आनंदानं जगू दे. आम्ही असं मागतो ना पांडुरंगा, मुंगी पासून हत्तीपर्यंत सगळ्याच्या पोटाला चारा मिळू दे, हे आम्ही वारकरी पांडुरंगा पुढे मागतो. की आम्ही असं म्हणतो, पांडुरंगा नवी क्रुझर घेऊ दे,
त्याच्यामध्ये आमचे सगळे कुटुंबीय बसू दे आणि टेंबुर्णी फाट्यावर गेल्यावर आमचा ऍक्सिडेंट होऊ दे आणि आम्ही मोक्षाला जाऊ दे असं आम्ही नाही म्हणत. आम्ही मागतोय पांडुरंगा, अरे कितीही अवघड जरी जन्म मरणाचा फेरा असला तरी माणसाचा उद्धार करण्यासाठी आम्हाला वारंवार जन्म घ्यायची वेळ जरी आली आम्ही ती घेऊ हे आमच्या वारकऱ्याने सांगितलेलं आहे. नवीन जन्म याच्यासाठी देवा म्हणून सगळ्या वारकऱ्याने लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही मेल्यानंतरचा मोक्ष नाकारणार आहोत. मेल्यानंतरचा मोक्ष वारकऱ्यांनी स्वीकारला नाही. वारकऱ्यांनी काय सांगितलंय? जिवंतपणीचा मोक्ष सांगितलेला आहे. मुखी नाम हाती महिलासाठी एक संदेश देते. स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास. बऱ्याच बायला वाटतंय आम्हाला बाईचा जन्म मिळालाय, आम्ही काय करू शकता. हे डोक्यातून काढून टाकून द्या. तुम्हाला बाईचा जन्म मिळालाय, तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुम्ही छत्रपती शिवाजी राजे घडवू शकतात. तुम्ही भाग्यवान आहात. तुम्ही निरुत्साही समजायचं कारण नाही. आणि बऱ्याचदा ही पुरुष मंडळी एकाची सोयरीक जमायची होती. त्यानं त्या घरच्या माणसाला सांगितलं, घरी विचारला की म्हणले तो घरी विचारायला म्हणला, होय असं असं आपल्या मुलासाठी मुलगी आली, कसं करावं. कळत असलं तर चार शब्द बोलाव ना. या बाईनं म्हणली, मला काय कळालं. दुसऱ्या वेळेला असाच प्रसंग उद्भवला आणि तिथं सोयऱ्याने विचारलं, होय घरी विचारले की. त्या माणसानं म्हणलं, तिला काही कळना. कारण कोण म्हणलं मला काही कळना म्हणून. हा कोण म्हणलं? तुम्हीच म्हणला. म्हणून असं समजायचं नाही. संसार कसा कसोटीनं करावा या गड्यापेक्षा कळतंय ना ताई. घरी जर चार पाहुणे आले तर शेजाऱ्याला पत्ता न लागू देता. कधी त्याची सरबराई करतील आणि कशी करतील हे कोण जाणतंय. हा बाहेर ही बाई जाणतंय. आमचं गडी माणूस बाहेरून गेले की घरी साखर आहे, पत्ती आहे का, दूध आहे हे विचारणाशी बाहेरूनच ऑर्डर देत आहे. ठेव बरं जा. अरे काय हाय नाही बघतो का नाही. बाहेरूनच सांगते ठेव बरं जा. तुम्ही ते तुमच्या घरचं साधं उदाहरण बघा. छोटीशी मुलगी आहे, 5-7 वर्षाची, 10-12 वर्षाचा मुलगा आहे. घरी पाहुणे आले, घरी दूध नव्हतं. त्या ताईनं सांगितलं, बंटीच ना त्यावेळेस, बंटी शेजारच्या काकूच्या इथून दूध घेऊन ये. हातात गिलास दिला. त्या बंटीनं आपली ते ओढणी पंजाबी जे काय राहते का नाही त्याच्या हाताखाली आडवं धरून कव्वा दूध बाहेरून नेले. सोयऱ्याच्या बापाला पत्ता नको दिला नाही. आणि तेच आमचा दिवटा. दिवट्याला सांगलं 5 रुपयाचं दूध घेऊन ये. ते 5 रुपयाचा बंदा हातात घेतलं, एका हातात तांब्या घेतलं. आणि आमच्या घरी दूध नाही, आम्ही लोकांच्या इथून आणिता. आणि म्हणून सांगत नाही. आणि म्हणून बघा, तुमची क्रय शक्ती जास्तीची आहे. पहिल्यांदा आपण सगळ्या पुरुषांनी ठरवलं पाहिजे. आपण केवळ म्हणतो, आपण नाही करत. ते नोटाबंदीचा निर्णय घेतला बघा पाठीमागे एकदा, हे आठवते का तुम्हाला? आज रात 12 बजे
ते 1000 रुपए की नोट रद्दी बन जाएगी और अमीरों की नींद पूरी खत्म हो जाएगी. अमीरों की नींद काय खतम झाली नाही हा? पण त्यावेळेला आर्थिक परिस्थिती डबघाईला आली. बाजारात कोणी उधारी देईना, खिशात पैसे नाहीत. अशा वेळेला आमचा पुरुष घरचा करता माणूस आपल्या बायकोपाशी आला. माणसावर मागायची वेळ येणे बघा. सगळ्यात वंगळ वेळ कोणती असेल तर मागायची वेळ असते. कारण का मागणाऱ्याला मान खाली घालून मागावं लागतंय आणि म्हणून खाली मान घातला आणि वय सोयाबीनवर रोग बी पडलाय, फवारायला औषध पाहिजे, पैसे मिळणार, दुकानदार बी देईना, काही एखादी हाय काय. त्या बिचारीच्या भावानं राखी पौर्णिमेला टाकलेली ओवाळणी कुठं तरी कपाटात उतरंडीत होती. तिनं आणून दिलं आणि कसं आहे ते देते वेळी तिच्या चेहऱ्यावर जो आनंद होता की मी आज माझ्या घरच्या प्रमुखाची गरज भागवतीये. पण ह्यानं मात्र हातात पैसे पडचे तर खाली मान होती. हातात एकदा पैसे पडले पापच झाला. आपल्या घरची रिझर्व्ह बँक कोणती आहे? सगळ्या बँकांची बँक कोणती बँक म्हणतात? हा हा शाबास, रिझर्व्ह बँक. मग रिझर्व्ह बँकेमध्ये गंगाजयी नसल्यावर खालच्या बँकाला पतपुरवठा होईल काय? होणार. मग मला सांगा, घरचा अर्थमंत्री चिक्कट असावा का उधळखोर असावा? हा कसा असावा? शाबास. मग पुरुष जास्त पैशाची उधळपट्टी करतो की स्त्री जास्त करते? पुरुष जास्त करतो. शाबास. मग अर्थमंत्री कोण असावं? उगच म्हणतात ज्या घरात, आपण जास्तीचं म्हणत नाही, ज्या घरामध्ये स्त्रीच्या हातात आर्थिक व्यवस्था आहे ते घर नक्कीच उद्ध्वस्त होणार नाही. ही आपल्याला 12 जानेवारीच्या रूपानं खूनगाड बांधायची गरज आहे. कारण का चिकाटीनं संसार कसा करावा, दुष्काळात संसार कसा करावा हे पुरुषाला नाही कळत, कुणाला कळत आहे? आणि कसली आपत्तीचा कठीण प्रसंग येऊ द्या, बाई खचत नाही. तुम्हाला वाटतंय का गडी माणूस डेअरिंग बाज आहे म्हणून? लाई गड्याची जात भेदरट असते. कर्जाला कंटाळून आत्महत्या करायचं प्रमाण बायाचं लय आहे की गड्याचं लय आहे? गड्याचं लय, गडीले भेदरट असतात. उगत झाक मारतात, झाकच म्हणतात ना. उगं बाहेर आल्यावर कालर टाईट करतात, झाक असतात, मी कोणाला घाबरत नाही म्हणतात, पण लय भेदरट असतात. अरे मी हजारो बाया बघितल्या आपल्या लेकरांचा, आपल्या मुलांचा विचार न करता अल्पशा असणाऱ्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केलेल्या माणसाच्या बाया सुद्धा त्या ठिकाणी कमरेला पदर खोचून असलेल्या आपल्या कच्च्या बच्च्यासाठी पडेल ते संकट अंगावर झेलून त्याला वाढवण्याचं काम या माझ्या माता भगिनीने केलेलं आहे. ही संस्कृती त्याची झगडणारी आहे. आणि म्हणून सोशिक आजही तुम्ही बघा, हार्ट अटॅकचे प्रमाण कोणाचे जास्त आहे? झटका येऊन मरायचे. सोपं सांगतो ना. का नाही हो, मेहनतच नाही ना. पुरुषाला जास्त अटॅक येतात. काय येतात? काम जास्त करत नाही. लक्षात घ्या, काम कोण करताय? सगळ्यात लवकर ती आमची भगिनी उठताय. सडा सारवण रांगोळी सगळं केल्यानंतर, चुलीवर चहा ठेवल्यानंतर त्यांना म्हणावं लागतं, अहो उठा, चहा झाला. कारण कसं आहे, एक रात्री कुठं तर 12 वाजेवर हॉटेलमध्ये बसलेलं असतंय बघा. अरे ही वस्तुस्थिती आहे. घरच्या सगळ्यांचं जेवण झाल्याशिवाय ती जेवत नाही. काय कारण असं हो? अन्नधान्य शॉर्टेज होतं अन्नधान्याचं. गडी माणसाला जास्त खायला लागतंय म्हणून पहिल्यांदा गडी माणसाला जेवायला वाढायचं, आणि उरली तर कोर चतकोर खायचं, नाही उरली तर पाणी पिऊन झोपायचं.
पण कधी यानं विचारलं नाही, होय तू जेवलीस का म्हणून विचारलं नाही. कारण का ही संस्कृतीच आमच्याकडे निर्माण झालेली नाही. तुम्ही मुसलमान समाजात बघा, त्याला दस्तरखाना म्हणतात. अरे एका कपड्यावरती सगळेजण भाकरी ठेवतात आणि आपण जसा काला खातो का नाही तशा पद्धतीनं सगळ्या एका जागी जेवतात. आमची परिस्थिती अजिबात तशी नाही. इकडं तिकडे जर बघितलं तर ती आई जेवली की नाही, ती बाई जेवली की नाही याचा साधा विचार सुद्धा आम्ही करत नाही. आणि असं जर आम्ही वागत असू तर उद्याचा शिवाजी संभाजी कसा घडेल याचं आत्मपरीक्षण करणं ही काळाची गरज आहे. आणि याच्यासाठी आम्हाला कीर्तनामधून प्रबोधन करायचं आहे. आणि म्हणून जिजाऊ सावित्री जर आम्हाला घडायच्या असतील, मांडुक्य उपनिषद असं सांगताय त्या काळामध्ये मुलगी जन्माला आली तर हत्तीवरून साखर वाटल्या जायची. कारण जगात 2-3च वस्तू आहेत ज्या गुणाकार करतात. एक जमीन, दुसरी स्त्री. ही गुणाकार करते. पुरुष गुणाकार नाही करू शकत. आणि मग लग्नात काय दान देत होते? गाय. कन्या तर देतच होते ना. कन्या दिल्याशिवाय लग्न कसं होईल? कन्या तर दिल्या जायची हो, पण सोबत काय द्यायचं? काय द्यायचं? बैल गेला का कुठं तरी? एक उदाहरण. बैल. गाय दिली. गाय का दिली? गाय ही गुणाकार करते. माझ्या मुलीला मी गाय दिल्यानंतर ती तिच्या घरी जाईल, तिला वासर जन्माला येते, बैल तयार होती, तिची शेत जमीन वहितीला येईल आणि तिच्या ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीला मी दिलेल्या गायीमुळे त्या ठिकाणी आर्थिक आधार भेटेल. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या काळात गाय द्यायची पद्धत होती. त्याला तुमच्याकडे काय म्हणतात? आनंद म्हणतात का अंधन म्हणतात? अंधन म्हणतात का? शाबास. ती गाय द्यायची पद्धत होती बघा. म्हणजे आपलं काय त्यांचं काय बघा. ती गाय द्यायची पद्धत होती. कारण आर्थिक क्रांती करायची ताकद कुणात आहे? महिलेमध्ये आहे. आणि म्हणून पहिल्यांदा स्वराज्याच्या काळामध्ये स्वराज्यावर होणारा अन्याय राजमाता राष्ट्रमाता जिजाऊच्या लक्षात आला. आणि आम्हाला माहित आहे, कोणी 14 वर्ष वनवासाला गेलं, कोणी 12 वर्ष वनवासाला गेलं. आणि या स्वराज्यासाठी आमच्या जिजाऊनी शहाजी राजांना कर्नाटकामध्ये सोडून महाराष्ट्र उभास करण्यासाठी त्या ठिकाणी पती योग सण केला. पण तो आम्हाला शिकवल्या गेला नाही. लक्षात आलं पाहिजे. कारण जिजाऊनं हा महाराष्ट्र उभा केलेला आहे. आजचं पुणे कुणी उभा केलं? पुणे. हा, मग पुण्याची संस्कृती कोणाची? हे उगच टेंबा मिरतात पुण्याची संस्कृती आमची आहे म्हणून. तुम्ही पुणे फुकून दिलं होतं. मुरार जगदेवराव नावाच्या सरदारांनी पुणे फुकून दिलं. आग लावली होती पुण्याला. पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवला होता आणि पुणे बेचिराग केलं होतं. लोकांनी पुणे सोडून गेलं होतं. गाढवाचा नांगर जिथं फिरतो तिथं लोकवस्ती करायची असेल तर सोन्याच्या नांगरानं जमीन नांगरल्याशिवाय त्याचा भूमिदोष जात नाही. पहार राहून ठेवली होती. एसी तुटकी चपली बांधली होती आणि चौकट दौंडी फिटवली होती. पुण्यामध्ये जर कोणी लोकवस्ती करेल तर त्याचा निर्वंश होईल. कारण का? नांगर कशाचा फिरलाय? गाढवाचा फिरलाय. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ किती वैज्ञानिक होत्या लक्षात घेणं गरजेचं आहे. ते रस्त्यावर कोणीतरी ते लिंबू मिरच्या टाकून एक रांगोळ घालतात बघा. तुम्ही बघता का नाही? तुमच्या इकडे घालतात का नाही? त्याच्यावरून जर एखादी बाई पडली तर म्हणते, माय त्या रांगोळीहून आलो तेव्हापासून लेकराला तापच आली. आपण म्हणतो जिजाऊन म्हणलो, अरे कोणीतरी लिहून ठेवलंय म्हणजे असं घडत नाही. कारण नैसर्गिक सत्य आहे. तुकोबाराय सुद्धा म्हणतात आपल्याकडं काहीतरी करते म्हणजे पाणी पडतंय असं आपल्याकडे सांगितलं जातंय का नाही? तुकाराम महाराज म्हणाले, कोणी सांगितलंय म्हणून पाऊस पडत नाहीये. प्रमाण आहे बघा. पर्जन्य पडावे आपोया स्वभावे. पर्जन्य पडावे आपोया स्वभावे. आपुलाला
काळात काही लोक यज्ञ होम हवन करायचे. गंगेच्या मे गोद्याच्या मे नंदाच्या मे पुष्पांच्या मे तोयमच्या मे होम. तूप जाळलं की पाऊस पडतोय. तुकाराम महाराज म्हणाले तूप जाळल्यानं पाऊस पडत नाही रे, पाणी पडणं हा त्याचा स्वभावच आहे. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊन पुण्यात रवलेली पोलादी पहार उपडून फेकून दिली. पोराच्या हातात सोन्याचा फाळ बसवलेला नांगर दिला आणि ते पुण्याची भूमी नांगरून काढायला लावली. रानटी जनावराचा बंदोबस्त केला. शेतकऱ्या कसं आहे, दिल्लीहून फरमान निघालं म्हणून लोक राहत नाहीत. जिजाऊनं ठरवलं लोकांना पुण्यात राहा म्हणून सांगलं तर लोक राहत नाहीत. त्याच्यासाठी आपल्याला स्वतः जाऊन पहिल्यांदा राहावं लागेल. आणि म्हणून झांबरे पाटलाकडून त्या ठिकाणी झांबरे पाटलाचा जो वाडा होता ना, त्या वाड्यात मासाहेब जिजाऊनं लोकवस्ती केली आणि विखुरलेल्या शेतकऱ्यांना पहिल्यांदा संघटित करायला सुरुवात केलं. आणि नष्ट झालेलं चाललेलं पुन्हा एकदा उभं करण्याचं काम माझ्या राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊनं केलं. आणि म्हणून आपली मागणी आहे आता औरंगाबादचं नाव काय झालंय? संभाजीनगर. उस्मानाबादचं नाव काय झालंय? धाराशिव. आता नाव बदलणाऱ्यांना आमची विनंती आहे, पुण्याचं नाव जिजापूर कधी होणार आहे? कारण का पुणे कोण वसवलंय? पुणे आमच्या राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊनं वसवलंय. पुण्याची संस्कृती आमची आहे. जे पुणे आमचं म्हणतात त्यांनी पुणे फुकलं. जे पुणे आमचं म्हणतात त्यांनी सावित्रीबाईच्या अंगावर दगड धोंडे शेण फेकलंय. आणि म्हणून पुणे तुमचं नाही, पुणे हे मासाहेब जिजाऊचं आणि सावित्रीबाई फुलेचं, महात्मा ज्योतिराव फुल्याचं आहे. कारण का 1 जानेवारी 1848 या दिवशी याच पुण्यात पहिली शाळा तुमच्या स्त्रियासाठी माझ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेनं काढलेली आहे. आणि म्हणून पुणे कुणाचं आहे? पुणे कुणाचं आहे? आमचं आहे. आमचं म्हणा ना. कुणाचं आहे? आमचं आहे. आपलंच असतंय. पण आपण त्याच्याकडे बरेच दिवस बघणार गेलं की लोक त्याला ताब्यात घेतात आणि ते म्हणतात, काय म्हणतात ते, आपण काय म्हणतो, ताबा. ताब्यानुसार ते आमचं आहे. पुन्हा आमचं आहे. मासाहेब जिजाऊनं वसवलं. आणि म्हणून आपल्याकडे जिजाऊचं जे गुण आहे ते गुण आपल्याकडे येण्यासाठी आपण जन्मोत्सव साजरा करतोय. आता लक्षात घ्या, आपण वारकरी आहोत, माळकरी आहोत. जिजाबाई ही आपल्या मुलाला शिकवत असते वेळी अंधश्रद्धेचा प्रकार जिजाऊनं शिकवला का? आपण आपल्या मुलांना आज काय शिकवतो? छत्रपती शिवरायासारखा गुणगौरव असणारा मुलगा जर जन्माला घालायचा असेल तर राष्ट्रमाता जिजाऊ सारखी आई पहिल्यांदा जन्माला आली की छत्रपती शिवरायासारखा मुलगा आपोआप त्या ठिकाणी जन्माला येतो. आपण फक्त म्हणतोय शिवाजी सारखा मुलगा जन्माला आला पाहिजे. आणि शिवाजी सारखा मुलगा जन्माला यायचा असेल तर जिजाऊ सारखी आई पहिल्यांदा जन्माला आली पाहिजे. शिवाजी आपोआप जन्माला येतो. आणि म्हणून आम्ही स्त्रियांनी ठरवलं पाहिजे मुलाचं कल्याण आणि हित कशात आहे. हित वेगळं, लाड वेगळं आणि प्रेम वेगळं. बघा, सगळ्यांना ध्यानात ठेवा, लाड वेगळं आणि प्रेम वेगळं. लेकरू शाळेत जाय ना, अरे महिना म्हणजे शाळेत जाय, ते म्हणलं जाय ना. ते आईनं म्हणले उद्या जातोस? बरं उद्या जाय, उद्या जाय. उद्या उजळलं, त्याला सवय पडली ना, नक्कल रडलं की जाऊ देत नाही म्हणून. पुन्हा सकाळच्या पारी म्हणलं शाळेला जाय, नाही जात, माझं पोट दुखालंय. कारण पोट दुखलेलं काही दिसेना. सगळ्यात सोपा उपाय पोट आणि डोकं, ह्या दोन गोष्टीचा काही उपाय नसते. त्या लेकराचं पोट असं होतं, शाळेची प्रार्थना झाली ना आई कामाला लागली की त्याचं डोकं थांबायचं आणि सकाळी पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता पुन्हा चालू व्हायचं. आई म्हणायची जाऊ नको, जा. लेकराला बरं नसेल तर शिक्षणाला काय करायचं? त्याला म्हणतात लाड. काय म्हणतात? लाड. त्याच्याच बाजूला दुसरी आई आहे, तिने मला शाळेत जाय, ते मला पोट दुखाले, कान धरून पिळला, पाठीत एक, हा झपाट्यात म्हणतात ना, ते हबाडा म्हणतात आहे ना.
शाबास. एक झपाटा दिला. आमच्या तिकडे झपाटा म्हणतात, तुमच्या इकडं हाबाडा म्हणतात. हाबाडा. हाबाडा हल्ला. आणि त्या पोराला सांग जा शाळेत. असं म्हणून हाबाडा देऊन ज्या माईनं लेकराला शाळेत पाठवलंय त्या माईचं त्या लेकरावर प्रेम असतंय. म्हणून प्रेम करणारी आई मुलाचे गुन्हे पोटात न घालता त्याला वाटला लावायचं काम करते. आणि ज्या आईला मुलावर अंधश्रद्धेतून प्रेम करावं वाटतंय ती मुलाची वाट लावते. वाटला लावणं वाट लावणं ह्याच्यात फरक आहे. कडक शासन करणे. साम्राज्याची परंपरा काय आहे? छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पत्नीला स्वराज्याच्या पहिल्या कुलमुक्तियार बनवायचं काम केलं. म्हणजे स्वराज्याच्या पहिल्या नायब राज्यपाल म्हणून महाराणी येशूबाईची निवड त्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे शिवाजी महाराजांनी केली. म्हणजे त्या काळच्या स्त्रिया निर्णय प्रक्रियेत सामील होत असत. आणि म्हणून मराठ्यांचं राज्य हे स्त्रियांना डांबून ठेवणारं नव्हतं, स्त्रियांना मान आणि सन्मान देणारं होतं. आणि म्हणून मराठा क्रांती करू शकत होता. पुरुष कुठेही असो, बाई जर खंबीरपणानं घर सांभाळणारी असली तर पुरुषाला भीती नसते. तो म्हणतोय मालकीन पाठीमागे, ती खबरदारपणानं घर सांभाळते. आणि म्हणून ज्योतिराव फुल्यांनी पहिली साथ सावित्रीबाईला घातली की मला या क्रांतीच्या काळात तू मदतीचा हात देशील की नाही. आणि तिनं ज्या वेळेला होकार दिला त्यावेळेला ज्योतिराव फुल्यानं पाऊल पुढे टाकलं. आई साहेब जिजाऊनं आशीर्वाद दिला, छत्रपती शिवाजीराजानं पाऊल पुढे टाकलं. आणि म्हणून मित्र, आजचे हत्यारं काय आहेत, आजचे आयुध कोणते आहे हे समजून घ्यायला शिकलं पाहिजे. आणि त्या आयुधाच्या बळावर लढाई करायला शिकली पाहिजे. हे कोणतं युग आहे? शाबास. हे बरेच लोक म्हणतात हे कलियुग आहे. तुकोबाराय म्हणतात हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं युग आहे. अनुरणी या थोकडा तुका आकाशा एवढा, हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं युग आहे. या युगात ज्याला माहिती तंत्रज्ञान कळतंय तो पुढे राहणार आहे. काळ बदलतो, काळ बदलतो म्हणून काळाबरोबर आपण बदलायला शिकलं पाहिजे. जर मोठं वडाचं झाड तोडायचं असेल तर खुरप्यानं तुटतंय का? खुरप्यानं तुटत नाही. त्याला तसंच साधन लागतंय. आणि म्हणून आपण आज एक ठरवायचंय, जेवढा पुरुष शिकलाय त्याच्यापेक्षा अधिक बाई शिकली पाहिजे ना. शिकली पाहिजे का नाही? मग मला एक जण सांगा बरं, कोणी बी मै बायको बायापेक्षा जास्त शिकलेली आहे म्हणून एक जण हात वरी करा बरं. अहो दादा, माना हलवणं वेगळं, प्रत्यक्षात हसणं वेगळं आहे का नाही? एकानं तर हात वरी करा ना. शाबास. आता इकडे विचारतोय, इकडं मालकापेक्षा कमी शिकलेल्या स्त्रिया किती आहेत? कमी 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 कमी. शाबास. कमी. उगो लाजत आहो तुम्ही. सगळ्याच कमी शिकल्या. एकानं हात वरी करायचा. मालकापेक्षा जास्त शिकलेली बाई कोण आहे? काय द्यावे असे वाय उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. आणि विशेषतः तुमचं नाही अभिनंदन करणार मी. कारण का? तुम्ही जास्त शिकलेली असून ज्यांनी तुम्हाला स्वीकारलं त्याचं अभिनंदन करीन हो मी. वाचा वा वा वा. या आणि त्याच्यापेक्षा अभिनंदनाची गोष्ट आहे लग्न झाल्यानंतर शिकवणं. अभिनंदनाची गोष्ट आहे. मराठा पुढे पडतोय. इलेक्शन कशाच आहे? मराठा पुढे पडतोय. एकदा आम्ही सोयरिकीला गेल्या का म्हाताऱ्या माणसाला माफी करून सांगतो बरं, तुम्हाला नाही. हा तिकडे म्हाताऱ्याला न्याय ना गेलं तर बिता, न्याय ना गेलं तर म्हणतात आता आम्हाला कोणी विचारतंय शाने झाले. नेलं तर मुकट्या बसत नाही. मुलगी बघायला नेलो, मग नेल्यावर मुकट्या बसावली. तिथे एक विचारायची पद्धत असते. बघा काय शिकलो, तुमचं शिक्षण काय झालं? त्या म्हाताऱ्याला आता नाही म्हणा, आम्हाला कोणी विचारतंय म्हणतंय. म्हणून त्याला विचारला, आजा विचार मुले त्या मुलीला, हे मिशीवाला रांगड
सिंदफणीच्या नदीच्या काठचं. म्हणून त्या मुलीला विचारलं, काय शिकली ना पोरी? अरे रांगडा आवाज. त्या मुलीनं म्हणले, आजोबा मी MA झाले. हा हा MA झाले. मग ह्याला कुठं कळत आहे? ह्याला म्हणलं, हा MA झालीस का नाही मला माहित नाही, पण 10वी पास हास की? ह्याला कुठं माहित आहे MA कधी राहत? दुसऱ्यानं सांगलं की 10वी पास झाल्यावर 2 वर्ष 12वीला लागतात, त्याच्यानंतर 3 वर्ष BA ला लागतात, आणि त्याच्यानंतर MA ला किती वर्ष लागतात? 2 वर्ष. म्हणजे एकूण किती वर्ष झाली 10वीच्या नंतर? हा 7. एवढं उशी जमना. हा 7 कोणी उत्तर द्यावं लागतंय. 10वी झाल्यावर 7 वर्ष शिकली असं होय. मग ते म्हणलं, आपलं बबने किती शिकलंय? आमच्या संघाच्यानं म्हणलं, बापाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन आपल्या बापाला वर्षाला नवे पुस्तके घ्यावे लागू नयेत याच्यासाठी 10वी मध्ये 4 वर्ष मुक्काम टाकले. MA शिकलेली मुलगी आणि मॅट्रिक नापास असलेला मुलगा. मग म्हाताऱ्यानं काय म्हणा? म्हाताऱ्यानं काय म्हणा? बरं झालं आमच्या पोराला कळला तर कळला. हा पण सुनबाई तरी शहाणी मिळाल आणि संसार चांगला होईल म्हणावं की. म्हातारं काय म्हणलं आपल्या रांगड्या आवाजात, स्वैरिक मोडली. लोक म्हणले, काका सगळं चांगलं आहे, काय झालं? त्या म्हणा, कानापेक्षा काठी उच नको म्हणा. हाय का नाही? आमच्याकडे पद्धत आहे, कानापेक्षा काठी उच नको. पण म्हणून बरेच जण काय म्हणाले, मुलीला शिकवायचा प्रॉब्लेम कोणता आलाय? शिकलेल्या मुलीला तिच्या धरतीचा मुलगा मिळायला तयार नाही. माझ्या पाहुण्याची मुलगी साहेब वकील आहे, 5 वर्ष झालं लग्नचं म्हणा. त्यानं मला कुठंतरी फिरतूस एक मुलगा बघ. मी एक रिकाम टेकडं बघणारा पोरगा होता आपलं, त्याला म्हणलं, अरे मुलगी वकील झालेली आहे, करून घेतोस काय? त्यानं म्हणलं, ए महाराज तुझं डोसकं बिघडलंय की काय? मला कीर्तनाच्या पलीकडे तुला काय अक्कल विक्कल आहे की नाही? म्हणलं, मला हा काय झालं ना? म्हणलं, वकील झालेल्या मुलीशी मला लग्न करा म्हणता? म्हणलं, काय झालं काय? अहो महाराज, उद्या एखादी तिचं माझं लग्न झालं आणि जर जमना गेलं आणि तिनं मजावरच केस केली तर? आता असले निगेटिव्ह माइंडचे पोरं जर आमचे तयार झाले. सचिन तेंडुलकरची बायको किती पास आहे? शाबास. आणि तेंडुलकर हा 10वी फेल. बायको MBBS डॉक्टर. मी तुम्हाला काय विचारत होतो, तिकडं जे दिसतंय ना ते इकडं दिसतंय काय मला हे बघायचं होतं. आणि म्हणून शिकलेली बाई असणं हे अत्यंत महत्वाचं असते. चाणाक्षेपाने संसार कसा करावा कळावा हे बाईला कळतंय. तुम्हाला छोटं आणखी एक उदाहरण सांगतोय. टाइम किती आहे आपल्याकडं? एक नवरा बायकोचं जोडपं आहे सुछान पैकी. बाई शिकलेली आहे, नीट आहे का बघा, ध्यान देऊ. बाई शिकलेली आहे, हे कसं आहे, या अडाणी त्या अमावस्या पौर्णिमा सांगणाऱ्याचा लई भक्त झालं. आणि हे काय करायचं, ते गावात आले की त्याला दूध पाजवायला बोलवायचं आपल्या घरी. गावात आले की. बरं प्रॉब्लेम कसा आहे, ते दूध कपात पित नाही महाराज. कशात पित आहे? गिलासामध्ये पित आहे. ते चहा घेत नाही आपल्या घरी, घेते का? दूध घेते. काय घेता महाराज? दूध ठेवा. दूध ठेवलं. दूध ठेवल्यानंतर सांगितलं थोडी साखर टाका. साखर टाकली. नंतर सांगत थोडी कॉफी टाका. मग मला सांगा, पहिलंच का नाही सांगलं कॉफी ठेवा म्हणून? हा त्यांना माहित होतं कॉफी ठेवली की थोडं बरी पाणी पडतं. प्यायचं होती कॉफी, सांगलं दूध. हे दररोज 1 गिलास दूध पाजिलं. बाई शिकलेली हुशार होती.
बाईने विचार केले, माझ्या जन्म दिलेल्या लेकराला दूध मिळणार आणि रोज येऊन तीन चले म्हणले. बाईनं हुशार बाई होती, हुशार. एका दिवशी त्यानं बोलून आणलं आणि बोलून आणल्या म्हणलं, रांगडा माणूस ठेव बरं दूध. बाईनं म्हणजे दूध ठेवलं असतं पण साखरच नाही. साखर होती बरं, पण बाईने ठरवलं होतं आज गेम करायचा महाराजाचा. बाईनं सांगलं साखरच नाही. अगं महाराजासाठी काय साखरच काय, जीव वाळून टाकतो म्हणला. आता जाऊन साखर आणतो, ठेव दूध. दूध ठेवलं. त्या बाईनं म्हणलं, महाराज कशाला आले असा ना आमच्या इथं. त्यानं म्हणलं, काय झालं बाई, हे आमच्या इथलं बरं नाही म्हणली. 8 दिवस दूध पाजित आहे आणि 9व्या दिवशी कासऱ्यानं बांधताय म्हणली आणि मुसळानं मारितोय म्हणली बांधून. आणि तुम्ही कशाला आले असा. त्यानं म्हणलं, बाई बरं झालं तुम्ही सांगलेलं, मी चलतो. निघालो. 5 मिनिटं झाली, ते बाहेरून साखर घेऊन आलं काका. आणि दिवसा उन्हाळ्याची, हरभऱ्याचं वावर, एवढाले मोठे ढेकळं. पहिलं काय सडक नका घेऊन राहिला जाणारा रस्ता नका, नुसतीच वाटण आड शेतानं जायच्या पाऊल वाटा. 5 मिनिटात जोरात गेले हे. तितक्यात हे घरचं आलं. त्याला ते महाराज दिसना. ह्याचा जीव कावरा गावरा झाला, कुठे गेलं काय नाही म्हणून. आणि हे म्हणलं, महाराज कुठे गेले. त्या बाईनं म्हणली, हा हो तुमचं कसलं महाराज. त्यानं म्हणलं, काय झालं. मुसळ कासराच माग आलाय म्हणली. आपल्या घरी आधीची एकच मुसळ आहे आणि एकच कासर आहे आणि मुसळ कासराच माग आलाय. त्यानं म्हणलं, अगं महाराजाच्या जीवापेक्षा मुसळ कासऱ्याची लई किंमत आहे का. त्यानं मागावं आपण देऊ नये असं काय असतंय का म्हणले. मी आता नेऊन देतो. एका हातात मुसळ घेतलं, दुसऱ्या हातात कासरा घेतलं. मागं बघू लागलं होतं, पुढे पळू लागलं होतं. ऐकू जाईना म्हणून ह्यानं जोरात ओरडलं, महाराज तुमच्यासाठी मुसळ कासरा आणलाय, थांबा. महाराजानं पाठीमागं बघलो. त्या महाराजानं धरलं. बाईनं म्हणलेलं खरं होय. बाईचे उपकार म्हणाव. त्यानं पुढे न्यायलं. माग पुन्हा त्या गावला अभिषेक सांगाय आलं नाही, सत्यनारायण घालाय आलं नाही. पुन्हा त्या गावचं नाव काढलं की नगर आहे बाबा म्हणायचं. कारण हे सगळे प्रमाण कशाचे, स्त्री सुशिक्षित असण्याचं प्रमाण आहे. आणि म्हणून तुकोबाराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगत आहे, कुळी कन्या पुत्र आपल्या कुळात चांगले लेकर जन्माला आले. त्याच्यात पहिलं नाव तुकाराम महाराजांनी मुलाचं घेतलं नाही. पहिलं नाव कोणाचं घेतलं, मुलीचं घेतलं. कारण का, मुलगा चांगला निघाला तर एकाच घराचा उद्धार करतो.
मुलगी जर त्या ठिकाणी हुशार निघाली तर किती कुळाचा उद्धार करताय? 2 नाही 42. आपल्याकडे काय म्हणतात? 42 कुळाचा उद्धार करायची ताकद कुणात आहे? मुलीत आहे. पण आपल्याकडं धर्मशास्त्रानं सांगलं स्वर्गात जायचं असेल तर वर्ग लागते, त्याच्या हातच्या 2-4 लाथा खावं लागते तर स्वर्गाचं दार उघड होते. म्हणून आम्हाला सांगलं. परिणाम काय झाला? लोक म्हणू लागले मुलगी वंश चलवाय कोण लागतंय? वंशाचा दिवा. मुलीला काय म्हणलं? अजूनही बघा तुम्ही मुलाला कुलदीपक काय म्हणतात? कुलदीपक. आणि मुलीला म्हणतात ड्युटी म्हणतात का नाही? मुलीला ड्युटी म्हणतात. लक्षात घ्या. कारण मुलीला सातत्यानं इथल्या व्यवस्थेनं नाकारलं. आमच्या वारकरी चळवळीनं सांगितलं स्त्री असो वा पुरुष असो, वारकरी चळवळीनं जनाबाई, मुक्ताबाई, सोयराबाई अशा अनेक स्त्रिया संत उदयाला आणायचं काम केलं. उत्तर भारतात मीराबाई त्या महान संत निर्माण झाल्या. मित्र हो, एकेकाळी हा महाराष्ट्र संपूर्ण भारताला ज्ञानाचा स्रोत म्हणून काम करत होता. आज काळ बदललाय. एकेकाळी आम्ही तिकडे जात होतो. आज उत्तर भारतातून अनेक बंधू संतपणाच्या नावाखाली महाराष्ट्रात येत आहेत आणि महाराष्ट्रातल्या संतांचा अपमान करायचं काम करत आहेत. आणि आम्ही हे उघड्या डोळ्यानं पाहत आहोत. तो कोणता बाबा? बागेश्वर बाबा. धीरेंद्र कोणता? धीरेंद्र शास्त्री महाराष्ट्रात येतो. तुकोबारायची पत्नी तुकोबारायला मारझोड करत होती असं सांगून महाराष्ट्रातल्या थोर संत स्त्रीचा अवमान करण्याचं काम करतोय. तरी पण आम्ही शांत आहोत. का शांत आहोत? आम्हाला वारंवार कथेतून कीर्तनातून काही लोकांना सांगलो ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. हा अभंग कुठला होता आणि कुठं वापरला? कठीण प्रसंग आला तर माणसानं खचून जाऊ नये याच्यासाठी तुकोबारानं वापरलेला अभंग आम्हाला इथं वापरून दाखवला. माणसाच्या हातात काहीच नसतं, देव त्याला बघून घे. वारकरी त्याला समजला पाहिजे की जो अन्यायावर वार करतो, जो अन्यायाचा मुकाबला करतो. तुकाराम महाराज म्हणतात त्याला वारकरी म्हटलेला आहे. मौमे ना हुनी आम्ही विष्णुदास, आम्ही विष्णुदास, काठीना वज्रास भेदू आईशे. मेनाहून मऊ, वज्राहून कठीण म्हणून साधू संतांनी देव शिकवत असते. सगळ्या भगिनीनं लक्षात घ्या. देव शिकत असते वेळी आमच्या साधू संतांनी सोपा, सरळ आणि साधा देव शिकवला. दळिता कांडिता तुझं गाईन रे आनंदा, राम वेळोवेळा आम्ही गावो ओविये. दळिता कांडिता जेविता हे बाई, या ओव्यातून आम्हाला देव शिकवला. आम्हाला ह्यानी देव कसा शिकवला? श्रावण महिना आला. श्रावण महिन्यात कसला बेल व्हावं लागतंय ताई? सांगा ना. 108 नाही हो, लाखोळी शाबास. आणि तो कसा असावा? तो बिनछिद्राचा असावा. पावसाळ्याचा दिवस, रोगराईचं प्रमाण, अनेक किडे आळ्या पडलेल्या. बिनछिद्राचा मिळत? बिनछिद्राचा मिळणार नाही. मग आमच्या लोकांनी ठरवलं रानात कोण तोडीत बसा. बेलाच्या झाडाला कुऱ्हाड लावली
कुऱ्हाड लावून फाटाच तोडून घरी आणला, तो निवडला. मग आमच्या घरी बियर आला. आता नाही काय, आता दूध आणायचे आहे. तुम्ही सगळ्यांना लक्षात घ्या, दूध आंघोळ करायची वस्तू आहे का प्यायची वस्तू आहे? हा, शाबास. कशी आहे? प्यायची. शाबास. दुधानं देवाला आंघोळ घातल्यावर देव चिकट निघतंय का, चिकट होतंय का निर्मळ निघतंय? देवाला आंघोळ कशानं घालावं? थंडगार पाण्यानं, स्वच्छ पाण्यानं देवाला आंघोळ घालावं, निर्मळ. पण आम्हाला काय शिकवलं? दूध टाका, दही वापरा, आणि त्याच्यामध्ये आणि काय टाका? मवाळाचं. दुकानात मिळते साहेब. हो नाही हो, मवाळाचं मध तयार कसं होत आहे? माशापासून. शाबास. ते माशा काय करतात? कण 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 घेऊन येतात आणि किती सुंदर घर बांधतात. कुठल्या इंजिनियरला अजून मवाळ्याच्या माशाच्या घरासारखं घर पोळं तयार करायला आले का? एवढं सुंदर पोळं बनलेलं, लाखानं अंडी, कोटीनं पिल्ल मध्ये, आणि या सगळ्यांनी आणून ते मध मध्ये जमा केलेलं. आणि आमचा माणूस मधमाशा त्या पोळं आणण्यासाठी 10 फुटाचा लांब येळूचा बांबू घेतोय, त्याला मशाल बांधतोय, त्याच्यावर राखेल टाकतोय, खाली तन 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 लावतोय, आणि ते मध काढून आणतोय, त्या दुधात दह्यात मिसळतोय. सकाळी आपणही नवे कपडे घालतोय, बायको नाही सांगतोय नवे कपडे घालायला, आणि सांगतोय आज आम्हाला काय करायचे आहे? अभिषेक घालायचे. लगेच त्याला बोलवतोय. मग दोघंही मंदिरात जातात. मग हजारो मधमाशाला नष्ट करून आणलेलं हे दूध दही ज्या वेळेला देवावर टाकल्या जाते, त्यावेळेला परमेश्वर म्हणतो, सद्भक्ता, तू फार मोठं पुण्य करून आलास, मला आता एवढं आनंद वाटतोय, मजा वाटे त्यासी आलिंगन द्यावे. आमच्या साधू संतांनी सांगितलं, अशा अनेक मधमाशा मारून आणून देवाची भक्ती करणं म्हणजे भक्ती नव्हे. कारण वारकरी चळवळ शिकवतय, कोण्याही जीवाचा नघ आपल्या साधू संतांना शिकवलंय, कोण्याही प्राणी मात्राला त्रास होणार नाही अशी देवाची भक्ती हे उत्तम भक्तीचं लक्षण आहे. आम्हाला यांनी नाही शिकवलं, आम्हाला यांनी शिकवलं की ज्याचे कर्मकांड 12व्या शतकात आमच्या वारकऱ्यांनी कर्मकांडाच्या छाताडावर बसून कर्मकांड नष्ट करून वारकरी चळवळ सुंदर निर्माण केली. आम्हाला कर्मकांडात त्यांनी फसवलं, म्हणून जिजाऊ कर्मकांड करीत होत्या का हे लक्षात आलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज अंधश्रद्धा बाळगत होते का? नुसतं मर म्हणलं तर आम्हाला राग येते. छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकाला पटावं याच्यासाठी छत्रपती संभाजी महाराज मेल्याची बातमी सांगितली, त्यांच्या अंत्यविधीच्या क्रिया केल्या. काय त्यांची बुद्धी असं लक्षात घ्या. म्हणून वैज्ञानिक पिढीचा जन्म झाली आणि कर्मकांडाला फाटा देणे.
शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते केते आपुल्या पोटासी रडते मागते शिते अवदान. देव कशाला म्हणावं? देवाची जर पूजा करायची असेल मंदिरात गेले की एक बेलाचं पान व्हायचं, नमस्कार करायचा, मंदिराचा परिसर झाडून साफ करायचा, निघालेला कचरा फुकून द्यायचा, देवाला नमस्कार करायचा आणि आपल्या कामाला लागायचं. हे नंबर 1 चा देव देव होय. की पटतंय का? हे नंबर 1 देवाचे कोरडी शाबास. द्रौपदीच्या घरचं भाजीचं पान द्रौपदीची. विदुराच्या घरच्या कन्या, तुकाराम महाराजाच्या घरच्या कन्या. म्हणजे रामायण काय शिकवतय? देव बोर खातो. कसले खातो? उष्टे खातो. महाभारत काय शिकवतय? विदुराच्या घरच्या कन्या खातो. महाभारत शिकवताय. आमचे बाबा काय शिकवतात? देवाच्या आवडी निवडी सांगणारा एजंट तयार झाला. बाजारात सफरचंद आले की यानं ऍड केली मध्ये. देवाला सफरचंद टाकावे लागतात. टाकतात ना? शाबास. पहिले काय नवरंगाच्या साड्या आम्ही नाही वापरल्या. आत्ता 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 निघाले, नव तयार झालं. आणि म्हणून आपल्या साधू संतांनी सांगितलंय, नरगती सायास जावे वनांतरा सुख येतो घरा नारायण. तुम्हाला पटना म्हणून पांडुरंगाची शपथ गाऊन माझ्या तुकोबारायनं सांगितलंय. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येथे. देवाचं भजन करणं म्हणजे प्राणी मात्राशी चांगलं वागणं. 1 मिनिटात अत्यंत सोपं सांगतो. पंढरपूरला गेल्यावर पहिलं काम कोणतं? शाबास. चंद्रभागेचं स्नान का करणे? वैज्ञानिक कारण आहे, त्याला सामाजिक कारण आहे. संत ज्ञानेश्वराला इंद्रायणीचं पाणी पिऊ दिलं नाही. इंद्रायणीचं पाणी काय कुणाच्या बापाची मक्तेदारी नव्हती, निसर्गानं निर्माण केलेलं होतं. आणि लोकायला नदीचं पाणी सुद्धा मागून प्यावं लागत होतं. नदीला हात लावायची ताकद नव्हती. पाणी निसर्गाचं. आणि मालक हे नामदेव महाराजांनी कायदा केला, पंढरपूरला आलेल्या प्रत्येक माणसानं चंद्रभागेचं स्नान केलाच पाहिजे. म्हणजे आमच्यावर पाणी बंदी लादलेली संत नामदेवानी 12व्या शतकात मोडून काढली. आणि 1 गाव 1 पाणवटा हे मोहीम 700-800 वर्षाखाली नामदेव महाराजांना राबवली. म्हणजे पहिलं त्या ठिकाणी चंद्रभागेचं स्नान केलं पाहिजे. दुसरं, आता चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर दर्शन कुणाचं? कुंडलिकाचं दर्शन. त्याच्यानंतर वरी गेल्यावर नाही. हा शाबास. बघा, आधी पुंडलिकाचं, नंतर चोखोबाचं, चोखोबाचं झाल्यावर नामदेव महाराजाचं, नंतर हा शाबास, नंतर कानूपात्रेचं, आणि शेवटी देवाचं. म्हणजे आमच्या पांडुरंगानं काय सांगलंय? तुम्हाला जर देवाकडं यायचं असेल तर पहिल्यांदा संताचं दर्शन करून या, मग देवाची प्राप्ती होईल. म्हणजे सांगितलं, तुम्हाला जर परमेश्वर पाहिजे असेल तर पहिल्यांदा माणसाशी नीट वागायला शिका, देव तुम्हाला ऑटोमॅटिक मिळेल. हे पंढरीच्या पांडुरंगाने त्या ठिकाणी संस्कृतीच्या द्वारे आम्हाला मार्गदर्शन शिकवलेले आहे. आणि म्हणून ही आमच्या तुकोबांनी सांगितलेलं आहे, जे का रंजले गांजले ह्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. तीर्थी थोडा पाणी देव रोकडा. सज्जनी नगरी देव कुठं मिळतंय?
रोकडा देव जर मिळवायचा असेल तर सज्जन माणसाच्या संगतीत मिळतोय हे आमच्या साधू संतांनी सांगितलंय. याच्यामुळं समाजाला हे खरं कळू नये याच्यासाठी इथल्या पंड्या वर्गानं काय केलं, व्रत निर्माण केले. वैभव लक्ष्मी, संकट चतुर्थी, कोकिळा व्रत, पांढरे गुरुवार, तांबडे शुक्रवार केले ना. शाबास. ही एकतर बाई काय म्हणली, मी 9 दिवस आता काय 10 दिवस आता पायाला चपल्याच घालत नाही का, नाही नवरात्रच आहे. मी म्हणलं आई, आमच्या आजीला पायाला चपल्या मिळत नव्हत्या, तिनं पायाला पळसाचे पानं बांधले आणि संसार केला. जर पायाला चपल्यानं वापरल्यामुळे जर बरं व्हायचं असतं तर माझ्या आजीच्या काळात आमचं घर सोन्याचं राहिलं असतं ना. अरे खरं काय ते समजून घेतलं पाहिजे. एक बाई तर म्हणली, मी मौन धारण केली. मौन कळतंय ना, मौन म्हणजे मागायचं नाही, जेवायचं असलं तर मौन. आमचं म्हणणं आहे 5000 वर्ष तर तुमच्या तोंडाला कुलूपच घातलं होतं. आता कुठं तर बोलाय शिकलंय. ह्या माझ्या आईनं आता बोलायला शिकलंय. आणि एवढं बोलाय शिकल्यावर सुद्धा आमची आजची आई म्हणाली मौन. म्हणजे आमची सवय काय झाली, आम्हाला बोलायचे अधिकार नकोत, आम्ही मुख्याच बरे आहेत. अरे बोलायला शिकलं पाहिजे. आणि म्हणून देवाला शोधत असते वेळी कर्मकांडात ईश्वराला शोधायचा नाही. आमच्या नामदेवानी पांडुरंगाला कुत्र्यात बघितलं, माझ्या शेतकऱ्यांनी देवाला बैलात बघितलं. म्हणजे माणसाशी आम्ही नीट वागलो नवल नाही, जनावरांसंग सुद्धा जनावरात सुद्धा देव पाहणारी किमिया वारकरी चळवळीने केली. आणि म्हणून आमचा देव कर्मकांडात नाही, तीर्थयात्रेत नाही, आमचा देव जित्या जागत्या माणसात आहे हे वारकरी चळवळीने शिकवला. आणि म्हणून आमच्या शिवरायानं मासाहेब जिजाऊनी सुद्धा या ठिकाणी माणसं उभं करायचं काम केलं. वारकरी चळवळीनं माणसं उभा करायचं काम केलं. आणि त्या काळात अशी चांगली माणसं जन्माला आल्यानंतर ज्ञानाचं साधन काय होतं, गीता आणि भागवत हे त्या काळातलं ज्ञानाचं प्रमुख साधन होतं. आणि म्हणून तुकोबाराय काय म्हणतात, गीता भागवत करीती श्रवण